गुड मॉर्निंग. सर्वात प्रथम सर्वांनाच सकाळ सकाळची छान अशी बागेतली फुलं बघून मन एकदम प्रसन्न झालं. तर चाफ्याची फुले, इथे आपलं गुलाबाचं फुल आणि जास्वंदाची फुले, खूप सुंदर असा व्ह्यू होता. आणि आज दुपारी आम्हाला जायचं होतं ही पाईप आणायला. तर मिस्टर आणि मी गावात चालत जाऊन ही एक 100 फुटाची पाईप घेऊन आलो, कारण दुसऱ्या पाईपीची अवस्था थांबा तुम्हाला दाखवते. तर अशी काहीशी आहे. इकडे पाणी सोडलं की तिकडं जाते आणि तिकडून सोडलं की इकडं जाते. काही झाडांना पाणी त्यामुळे व्यवस्थित मिळत नसल्यामुळे बरीचशी झाडे आमची मरून गेली. आणि हे चप्पल नवीन आणण्याचं कारण म्हणजे दवाखान्यात कोणीतरी मिस्टरांचं चप्पल चोरून नेलं. चोरायला येतात का बघायला येतात पेशंटला काय माहीत म्हटलं. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला आता मेथीची भाजी करायची होती. हे वाटण कशासाठी केलं आहे तर मला आता डाळीची आमटी करायची आहे. त्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्यांचं वाटण आम्हाला नेहमीच लागतं, तेच मी बनवलं आणि त्याची छान अशी डाळीची आमटी बनवली. छान असा तडका दिला. आणि पेशंटला कशी आपली ह्याची भाजी लागते मेथीची, आपली मुगाची डाळ घालून तीच भाजी केली मी, कारण आमच्यात शेंगदाण्याचं कूटच घालून नेहमी करतात. पण आता टाके असल्यामुळे त्यामध्ये वावडं खायचं नाही आहे, त्यामुळं मी त्यामध्ये मेथीच्या भाजीमध्ये आपली मुगाची अशी छान अशी डाळ भिजत घालून फोडणी दिली. पुन्हा भेटू उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. थँक्यू.